हो, मांजर एक एक रूपातलं कसं आहे तर ते मांजर सांगत असताना एक जटा धारण करणार मांजर म्हणजे प्रभू रामचंद्र. कारण प्रभू रामचंद्राने डोक्यावरती जटा धारण केल्या महाराज. हे रामचंद्र प्रभू नावाचं मांजर माझ्या नाथ महाराजाला एक जटाधारी दिसत, जटा धारण केलेलं वनवासाला जात असताना माझ्या रामचंद्र प्रभूनं जटा धारण केल्या म्हणून एक जटाधारी दिसणार हो मांजर. एक डोळे वटारून पाहणार मांजर म्हणजे हो डोळे वटारणार मांजर म्हणजे हो परशुराम नावाचं मांजर. कुणालाही डोळे वटारत महाराज. हे डोळे वटारून पाहणार परशुराम नावाचं मांजर. आणि एक गुरकावून बोलणार म्हणजे खांबातून बाहेर पडलेलं नरसिंह नावाचं मांजर गुरकावून बोलतय महाराज. आणि एक गिळायला पाहणार विराट रूपामध्ये भगवान अर्जुनाला भगवंतांनी दाखवलेलं विराट रूप सगळं काळे खादला हा अवघाची आकार सगळं खाऊन टाकणारा आणि गिळंकृत करणारा एक गिळावयाशी पाहत असे चार प्रकारचे मांजर अभंगाच्या पहिल्या एक जटाधारी दिसत, 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 एक डोळे वटारुनी पाहत, एक डोळे वटारुनी पाहत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावूनी बोलत, एक गुरकावूनी बोलत, एक गुरकावूनी बोलत, एक गुरकावूनी बोलत, एक गिळावयास पाहत, एक गिळावयास पाहत, मिसावळे बाळ तानुले, 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 मिसावळे बाळ तानुले. वा हरिभो. एक जटाधारी दिसत प्रभू रामचंद्र. आता त्या प्रभू रामचंद्रांनी जटा का धारण केली प्रश्न आहे. कशा करता जटा धारण केल्या महाराज? वनवासाला जाण्यासाठी जटा धारण केल्या? नाही नाही, हे वरचं गणित आहे महाराज. जटा धारण केल्या प्रभू रामचंद्रानं हे वरचं गणित आहे. तर कसलं गणित सांगतो तुम्हाला मी. एक चिंतन गोड सांगतो, अगोदर दृष्टांत सांगतो आणि नंतर एक एक शब्दाचा विषय प्रतिपादन करतो. एके दिवशी गुढीपाडव्याच्या टाइमला मालक जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर बायकोला सांगितलं, अगं थोडस चमच्याभर तूप दे. श्रीमंती गरिबी नको देऊ पण श्रीमंती तरी दे. गरिबी चमच्या तुपामध्ये श्रीमंती तुपात फरक आहे. गरिबी तूप असतं ते वगराळ्यानं असतं आणि श्रीमंती तूप असतं ते चमच्यानं असतं. आणि श्रीमंताच्या घरी चमचे फार असते. एका कंपनीचे चमचे नसते महाराज त्यांचे. हो, मोठ्याच्या घरचे चमचे बी पुन्हा सरसपटच असतात महाराज. इकडून बी दोन्हीकडून बी ते दोन दोन कारणाकरता चालतात. धार्मिक आणि दोन्ही कारणाला एकच चमचा चालतो महाराज. असे चमचे वेगळे वेगळे असते. चमच्याच राज्य आहे महाराज. हो, आता हल्ली महाराज लोकांनी बी चमचे वापरायला सुरुवात केली आहे. अजून बी ते हो चमच्याच्याच माध्यमातून तारखा घेतल्या जातात महाराज.
चमचे, मी आपलं चमच्याबद्दल बोलतोय. हो, लोक म्हणते तुम्ही कुणाचा चमचा आहेत का? तर चमचा महाराज, आणि चमचा म्हणजे आता सध्या आजाऱ्याकडे सुद्धा चमचा आला. आजाऱ्याकडे चमचा आला. हो, एका माणसाने हॉटेलमध्ये जेवण केलं आणि हाटलामध्ये जेवण करणं मोठेपणाचं लक्षण आहे महाराज. घरी जेवत जात जाऊ नये, हाटलातच जेवत जात जाऊ, आणि पैसे न देता जेवत जात जाऊ. कारण त्यांच्या संग भांडण करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून भांडण करून त्यांच्याकडे जेवत जात जाऊ. आणि मग त्या माणसाने, आजारी माणसाने, हो, हॉटेलमध्ये जेवला आणि जेवल्याच्या नंतर बिल द्यायच्या टाइमला त्यांनी हो 20 रुपये आपलं 200 रुपये सांगायच्या ऐवजी 225 सांगितले. त्यांनी सांगितलं मी 200चं जेवलं, तू 225 कसे काय? ते म्हणला 200चं तुम्ही जेवलात, पण 2 चमचे पोटाच्या खिशात घातले ना, त्याचे 25 रुपये वाढले ना. अहो म्हणले मी असं कसं घेईन तुमचे चमचे? विनाकारण चोरणारा माणूस नाही, मला डॉक्टरांनीच सांगितले. आणि त्याने केस पेपर काढला आणि तिथं त्याने दाखविलं जेवणानंतर 2 चमचे घेणे. 4G ची रेंज कमी आहे का जरा? जेवणानंतर अरे औषध 2 चमचे घेणे का लोकांचे चोरून घेणे महाराज? हो, असं खऱ्या अर्थानं पाहिलं तर चमचे, हो, आणि ते गरिबी चमचे. आता श्रीमंती आम्हाला चहाचा सुद्धा अनुभव येतो महाराज. गरीबाच्या घरचा चहा, हो, कपातून बशीत सांडतो आणि बशीतून महाराजाच्या अंगावर असा डोकावून बघतो. आणि एवढा असून बी तो माणूस कॅटली घेऊन उभा असतो. महाराज तुम्हाला आंघोळ करायची म्हणलं तरी पाठीमागं पातेलं ठेवलेलं, व्यवस्था आहे सगळी. हो, हे गरिबी चहा. आणि श्रीमंती चहा, हो, असा कपाट डोकावून बघावं लागतो. आहे का कसा, तळ येतो का कसा? बरं, ते बी पुन्हा नैष्टिक ब्रह्मचारी कप येतात महाराज. मोठ्याच्या घरी, हो, कप नैष्टिक ब्रह्मचारी, बशीला फारकतच दिलेली असे. मग श्रीमंताचा चहा, श्रीमंताचं तूप असंच असतं महाराज. हो, नुसतं, हो, वाटीमध्ये वाजवायचा चमच्यानं असा, एक थेंबाच्या पुढे पडलाच नाही पाहिजे. मग नवऱ्यानं विचारलं अगं मला गरिबी नको देऊ, म्हणजे वागराळ्यानं देऊ नकोस, पण चमच्यानं थोडस का होईना, परंतु ती म्हणली, डोळे वटारले तिनं, एक डोळे वटारून पाहतो. तिनं डोळे वटारले, सांगितलं की तूप मागायचं. अगं कशा करता मागायचं? गाय मी आणली, माझ्या पैशानं आणली, चारायला मी नेली, धार मी काढली, आणि तू चमच्याभर तूप मला देत नाहीस म्हणजे? ती म्हणली तुम्हाला काही कळतच नाही काय म्हणली थोडं सुद्धा. आणि हे कोणत्याही माणसाच्या बाबतीत हेच घडत असतं. ते पंडित जरी असला काशीहून शिकून आलेला, तरी त्याची बायको म्हणते तुम्हाला काही कळतच नाही. खरं सर्टिफिकेट तर तिथं वेड्याचं हॉस्पिटलचं तिथंच मिळतं, तुम्हाला काही कळतच नाही बाय म्हणले. आणि आपल्या लोकांचं असंच आहे महाराज. लहानपणामध्ये बाप म्हणतो तुला काही कळत नाही, तरुणपणामध्ये बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही, आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता आपल्याला का मसनवट्यात गेल्यावर कळायचं कधी? ती म्हणली तुम्हाला थोडं सुद्धा लक्षात बी येत नाही, कळत बी नाही बाय म्हणली. हो, अगं पण बरं ठीक आहे, मला नको देऊ, पण तुझ्या पोटच्या लेकराला तरी दे ना. ती म्हणली त्यांना सुद्धा देणार नाही, ते तिकडं जाऊन डबल रोट्या खातेन, नाही तर पाव खाऊन आतपाव होते, पण त्यांना मी तूप देणार नाही. अगं पण का देणार नाही? तुम्ही काही बाई झगडा घालू नका माझ्याशी, लेकरं गेल्यावर सांगन तुम्हाला. आणि लेकरं बाहेर गेल्यावर ह्याला दम निघाला नाही, परत माघारी आला. आणि बायकोला सांगितलं अगं कशा करता तूप दिलं नाहीस मला? तिनं सांगितलं अहो तुमच्या लक्षात येत नाही, आपल्या बबीचं बाळातपण आहे, आणि कुणालाच न देता माझ्या बबीच्या बाळातपणासाठी मी ते जतन करून ठेवलंय, जतन करून ठेवलंय, गाडग्याला फडकं बांधून ठेवलंय. आणि माझी लेक ज्या टाइमला घरात येईल आणि तिचं बाळांपण होईल
आणि तुम्हाला सांगितलं होतं ते हलकट घरी देऊ नका म्हणून, पण तुम्ही त्या टाइमला ऐकायला नाहीत आणि भरभरून गेलात. आणि सर ते शेवटी तुम्हाला कळलं. अहो माझी लेक तिथं गेल्यानंतर शिळ्या भाकरीच्या तुकड्याला सुद्धा मौत आलंय. मग माझ्या लेकीचं बाळांपण झाल्यावर कंबर जर खसली तर तिला ताकद येण्यासाठी मी गावरान तुपातला बदामाचा शिरा आणि डिंक वडा आणि सुंट वडा तयार करून 6 महिन्यात तर माझ्या लेकीला मी तयार करते. त्याच्यामुळं तुम्हालाही मला द्यायचं नाही. तुम्ही माझे प्राणप्रिय आहात, मुलंही माझ्या पोटचे आहेत, पण माझ्या लेकी इतकं प्रेम तुमच्यावर आणि माझ्या मुलावर नाही, माझ्या लेकीवर माझं प्रेम आहे. म्हणून त्याच्याकरता मी त्याच्यासाठी जतन करून ठेवलंय, माझ्या लेकीसाठी महाराज. आणि खोटी गोष्ट सांगत नाही राजा हो. मुलापेक्षा प्रेम जास्त कुणावरती आहे? कुणावरती आहे महाराज? घरामध्ये तुमच्या जर समजा कदाचित सुनानं सांगितलं मामाजी एवढ्या गवारीच्या शेंगा निसा, समजावं आपलं घरातलं अस्तित्व नष्ट झालेलं. हो मामाजी एवढं लेकराला जाऊन शाळेत पोहोचा. अरे ज्याच्या न्यायनिवाड्यानं गाव चालत होत त्याला गवारीच्या शेंगा निसायच्या. हो जो आल्यानंतर महिला मंडळी पदर हे करून अशा पाठ करून उभ्या राहत होत्या, जेवढी त्याची ताकद आहे तेवढी हो ती नष्ट झाली. हो रस्त्यानं जात असताना हो कस काय राम राम घालायचे लोक, कस काय बरं का बरं विचारायचे. पण आता रस्त्यानं चालल्यानंतर लोक टाळायला लागले. हे समजावं गावातलं माझं अस्तित्व नष्ट. 3-4 मुलापैकी एखादा मुलगा जर गुरकला तर समजावं की आपलं प्रेस्टेज कमी झालं. वळकून घ्या. अशा टाइमला पांढरा बगळीच्या पकासारखा दिसणारा सुंदर माणूस, पण ज्या अर्थी गदळ कपडे दिसायला लागले त्या अर्थी महाराज बायकोच्या जवळचं वजन कमी झालं. आणि बायको म्हणत असते हो कुठेही बसू नका आणि कपडे घाण करू नका, आणि ह्या वयात तुम्हाला कळत नाही आणि उगाचच पोहरायच्या मध्ये लांड घोड उभ्या पिकातून दामटीतात. ह्या वयात तरी थोबाड बंद करा की. समजावं सगळं संपले. आणि ज्या वेळेस एकही शब्द कुणी गोड बोलत नाही आणि एकही शब्द कुणी तुमच्याशी नीट वागत नाही, एखाद्या लग्न कार्यामध्ये गेलात तर लोक तुम्हाला टाळतात का? समाजातलं वजन कमी झालं. आणि तुम्ही होऊन त्याच्याकडे गेलात आणि पाठीवर हात ठेवून राम राम घातला. राम 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 राम. कधी आले? 2 तास झालं. या वयात तरी जर शिक थोडस घरी हरी हरी करीत बसा ना. काय करायचे लग्न तुम्हाला? असे ज्यावेळेस उपदेश करायला लागले त्या टाइमला आपली शक्ती समाप्त झाली, बुद्धी समाप्त झाली. आणि अशा टाइमला खाजील झालेला माणूस, खाजील झालेला एकांतात रडतो. आणि रडत असताना त्या टाइमला बेल वाजते महाराज. बेल, ती बेल कुणाची असते? सगळ्या जगानं टाकून दिलं ती बेल असते कन्येची महाराज, मुलीची बेल असते. आणि ती मुलगी विचारते बाबा कशी आहे प्रकृती? त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळतात. पोराच्या पुढं पोरीला परकार आणला नाही, पोरीला गवन आणली नाही, तिला मी पोराच्या पुढं हो पेन्शन दिली नाही, पाटी दिली नाही. माझ्या वृद्धाप काळामध्ये थकलेल्या मध्ये माझ्या जीवाचा आधार फक्त माझी लेक आहे महाराज, लेक आहे. मनाला दुःख मानू नका बाबा. का 8 दिवस झालं मी फोन लावते फोन लागत नाही. तो म्हणतो अगं ताई त्याच्यात बॅलन्स नाही, बॅलन्स. कुणीच नाही का टाकलं? नाही टाकलं. काळजी करू नका, कुणाला मागू नका, मी आहे ना तुम्हाला समर्थ.
मी तुमचं बॅलन्स टाकते आणि मला बोलत जा. बायकोनं टाकून दिलं, मुलानं टाकून दिलं, समाजानं टाकून दिलं, भावकीनं टाकून दिलं, सगळ्या लोकांना टाकून दिलं. त्या टाइमला वाघिणी सारखी उभं राहणारी पाठीशी फक्त एकच आहे आणि ती म्हणजे कन्या महाराज. म्हणून जीव लावण्यासारखी गोष्ट जर कुणाची असेल तर फक्त मुलीची आहे महाराज, मुलगी आहे. आणि रात्रभर सांगत गेलो तरी मला हा विषय संपणार नाही. मुलाचं आणि बापाचं भांडण जर झालं तर मुलगा गारानं सांगायला पोलीस स्टेशन मध्ये जातो का कोर्टात जातो का SP ऑफिसला जातो. मुलाचं आणि बापाचं भांडण झालं तर, आणि शक्यतो एक बी घर असं नाही की मुलाचं आणि बापाचं भांडण होत नाही. फक्त इथं कुणी सांगत नाहीत एवढाच फरक आहे. आपलेच होतं आपलेच दात. नाही तर सगळ्याचे पोरं भांडतेत महाराज, आणि पोरायला सुद्धा हक्काचा भांडायला दुसरा कुणीच नाही. पूर्वीच्या काळातले येडे लोक भाऊ भाऊ भांडत होते, आता सुशिक्षित लोक बापलेक भांडतात. आणि मग बापाचं मुलाचं भांडण झाल्याच्या नंतर स्नान करून खाली वडीत वडीत शर्ट घालीत निघाला. त्यावेळेस बायको विचारती कुठं चालले, त्यावेळेस म्हणतो मसान वाट्यात. बायकोला सुद्धा नीट बोलत नाही. आणि मग तो मुलीच्या घरी जातो आणि मुलीनं पाहिलं चेहरा पडलेला. बाबा काय झालं, कशा करता चेहरा उतरला. त्यावेळेस महाराज तिच्या गळ्याला मिठी मारून बाप सांगत असतो, ताई तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ. तिच्याकडे ताकद नसती भावाला भांडण्याची, पण डोळ्यातून वळचणीच्या कडेला जाऊन आसूर गाळते. आणि माईच्या पदरानं जे माईनं लहानपणी केलं ते आपल्या पदरानं बापाचे डोळे पुसते. म्हातारपणातली माय म्हणजे मुलगी आहे महाराज. सुखदुःखामध्ये निस्पृह अवस्थेत कशाचीही अपेक्षा न करणारी कन्या आहे. म्हणून माईनं नवऱ्याला जे तूप दिलं नाही, पोटच्या मुलाला जे तूप दिलं नाही, ते तूप लेकीसाठी ठेवलं महाराज. ते लेकीसाठी ठेवलं आणि तिला तिच्या बाळांपणामध्ये तिला डोस द्यायचे. तसं वैकुंठाहून ब्रह्मज्ञानाचं तूप माझ्या रामचंद्र प्रभूनं आणलं महाराज. कारण आतापर्यंत तो परमात्मा समाजामध्ये मिसळलेला नव्हता, पण प्रभू रामचंद्राच्या रूपानं मानवी रूपात खऱ्या अर्थानं आल्यानंतर ते ब्रह्मज्ञान येताना वैकुंठाहून आणलं. पण ते ब्रह्मज्ञान द्यायचंय लेकीला, पण लेक मिळाली नाही म्हणून ते डोक्यामध्ये जतन करून ठेवलं. डोक्याला झिटू बांधला, जटा बांधल्या. पूर्वीच्या काळात आमच्या माता भगिनी गाडग्यामध्ये तूप ठेवायच्या, त्याच्यात तुळशीचं पान घालायचे आणि ते जतन करून ठेवायच्या. तसं प्रभू रामचंद्रांनी त्या काळात कुणीही गिराहिक मिळालं नाही आणि लेक मिळाली नाही. पुढच्या अवतारामध्ये बाल्य दशेमध्येच डोक्याला झिटू बांधला आणि त्याला मोराचा पीस लावला. ते ब्रह्मज्ञान सुगंधित बनवलं महाराज. आणि मग लेकीचं बाळांपण झालं. महाभारताच्या युद्धामध्ये भगवंताची लेक म्हणजे अर्जुन. अर्जुन सारख्या लेकीचं बाळांपण झालं आणि कंबर खलास झाली. हातातलं धनुष्य बाण गळून पडलं. व्यपतुष्य अवस्था निर्माण झाली आणि गळून पडल्याच्या नंतर आतापर्यंत लेकीसाठी जे तूप द्यायचं होतं आणि बदामाचा शिरा द्यायचा होता, आज लेकीचं बाळातपण झालं. आणि महाराज मग एक एक लाडू बाहेर काढला भगवंतानी. अशोच्या नन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाससे गता सून गता सुंश नानु शोचंती पंडिता. अविनाशी तू तद्विद्धी हे न सर्व मिदम ततम. आणि सगळी गीता म्हणजे ब्रह्मज्ञानाचं तूप, आणि ते बी निरसा तूप. आणि बदामाचा हलवा, प्युअर हलवा अर्जुनाला दिला महाराज.
आणि अर्जुनासारख्या लेकीचं. म्हणून अश्रद्ध धाना पुरुषा या श्लोकावरती बोलत असताना तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. जतन करून लेकीसाठी ठेवलं. आणि महाराज मग लेकीला दिलं. पण लेकीला दिल्यानंतर आपल्या हिंदू धर्मात प्रथा आहे की लेकीसाठी तयार केलेला बदामाचा हलवा आणि डिंकवडा सुंटवडा जर पाहुणे आले तर त्यांनाही थोडाफार दिला जातो. पाहुणे आल्यावर दिला जातो, त्यांना घ्या म्हणायचं थोडस. तसं लेकीसाठी भगवंताने केलेलं ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणी. ते आवचित पाहुणे पातलो. आम्ही गेलो तर आम्हालाही तो सुंटवडा डिंकवडा मिळाला. आणि मग हे प्रभू रामचंद्रांनी जटा धारण करणारे माझ्या नाथ महाराजाला हे सांगायचंय. महाराज ही गोष्ट सांगायची आहे की एका अवतारात ते जतन करून ठेवलं नाही, म्हणून हे जटाधारी धारण करणारं मांजर म्हणजे त्यांनी असं तैसेची सुख साजूक सप्रेमळाला. साजूक तूक महाराज, साजूक तूक सप्रेमळा लागी. सप्रेमळ म्हणजे प्रेमळ असलेल्या कन्येला जतन करून ठेवलं आणि अर्जुनासाठी ते दिलं. आणि मग तिथं आम्ही आलोत आणि आम्हाला डिंकवडा सुंटवडा मिळाला महाराज. आणि आम्हीही तृप्त झालो. आणि त्याच्यानंतर महाराज पुढची गोष्ट, एके दिवशी मुलीचं दुसरं बाळांपण होतं, पहिलं नाही. आणि त्या लेकीचं पहिलं लेकरू पावलं टाकीत टाकीत तिथं आल्यावर आईने काय केलं की तिच्या बाजेवरती असा सुंटवड्याचा डिंकवड्याचा आणि हलव्याचा असा प्लेट ठेवली आणि सांगितलं बाई खाऊन घे, कारण माश्या पडत्यान धानगडी होत्यान, खाऊन घेतो. तिने सांगितलं घेते खाऊन. आणि तितक्या अवकाशात तिचं लेकरू आलं महाराज. आता लेकरू आल्यावर आई एकटी खाईल का? पहिलं लेकरू आलं आणि दुसरं लेकरू झोळीत झोपलेलं आहे. पहिलं लेकरू आल्यावर तिने एक घास उचलला आणि त्याच्या तोंडात घातलं. घातल्याबरोबर आईनं पाहिलं. ती म्हणली अगं पुरी तुझ्यासाठी केलेलं आहे ते, कशाला त्याला घालती? ते काही बी खाईन ना, पिझ्झा खाईन, बर्गर खाईन आणि बर्गीत बसन ना, काही बी खायला काय कमी आहे का? काहीच नसलं तर सडलेल्या दुधाचं पनीर खाईन ना, आणि आवडीनं खाईन ते बी पुन्हा अजून, कारण त्याच्याशिवाय बुद्धी सडतच नाही ना. मग खाईन ती, काळजी नको करू तू. अशी ताजी भाजी वगैरे नाही चालत. म्हणून त्याला कशाला तूप देते म्हणल्या बरोबर महाराज ती गप्पच बसली, काही नाही. लेकराला म्हणले जा रे बाळा बाहेर. लेकरू गेलं बिचार. अर्धा तास झालं पुन्हा आली, पाहिलं तर तिथंच ते प्लेट तशीच नाही खाल्ली. ती म्हणली अगं महागा मोलाचं आहे, किती लोकांच्या तावडीतून तुझ्यासाठी केलंय आणि तू खात नाहीस. ती एक बी नाही दोन बी नाही. मग आई गेली आणि दाढीवटी धरली. कशा करता नाही ग बाई, का खात नाहीस तू हे? तिने महागारी वळली, ती प्लेट घेतली आणि भिंतीवर फेकून दिली. तुला माझं एवढूस लेकरू सहन होत नाही, मला काय करायचंय? मी माझ्या नवऱ्याला फोन करते ना आत्ता बोलून घेते. तुझं जसं तुझ्यावर प्रेम आहे तसं माझं बी माझ्या लेकरावर प्रेम आहे ना. माझ्या लेकराच्या तोंडातलं काढतीस आणि तुझ्या लेकीला खाऊ घालतीस, पण माझ्या लेकाला कोण खाऊ घालीन? आहे का दुसरं कोणी? आणि माझी वैरीण झालीस तू, मला जमणार नाही. आणि फेकून दिली प्लेट महाराज. अगं बाई तसं करू नकोस, तुझ्याही लेकराला खा. दाढीवटी धरली, तुझ्याही लेकराला खा. तसं अर्जुनाने एकट्यानं हे लोणी खात असताना माझ्या अर्जुनानं, माझ्या ज्ञानेश्वर महाराजानं एक घास 20 ठाई केला ना महाराज. एक एक दृष्टांत 5-5, 10-10 वेळा दिला महाराज. आणि आमच्या सारख्या लहान लेकराच्या तोंडामध्ये त्यांनी घास घातला. त्यावेळेस भगवंताला आवडलं नाही. त्यावेळेस माझ्या माऊलीनं आणि माझ्या अर्जुनानं सांगितलं माझ्या महाराष्ट्रातल्या लेकराला हे मिळालंच पाहिजे, तरच आमचा जीव आहे, नाहीतर आम्ही सोडून देणार. आम्हाला काही नाही, ह्या युद्धाची बी गरज नाही आणि मला कशाचीच गरज नाही. तुमच्या आमच्या लेकराच्या वतीनं भांडणारी आई म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि अर्जुन आहेत महाराज. तुमच्या आमच्यासाठी भांडले. आणि खरं सांगतो तुम्हाला,
हो, अर्जुनासाठी केलेलं निमित्त अर्जुनाचं आहे, पण आमच्यासाठी हे ज्ञान दिलं. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर हो, भगवान प्रभू रामचंद्रानं ते डोक्यात जतन करून ठेवलं. पुढं कृष्ण रूपात बी कुणालाच दिलं नाही. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. ते गुह्य अर्जुनाला बोललं महाराज माझ्या भगवंतानं, आणि ते तुमच्या आमच्या पर्यंत आले, आणि ते सीताराम बाबाकडून या समाजापर्यंत महालिंग महाराजाच्या माध्यमातून आले. राजा हो, घ्या, अरे घ्या, ब्रह्मज्ञानाचं तूप घ्या आणि ब्रह्मज्ञानानं पुष्ट व्हा. हो, आणि ही ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे, दुसऱ्यामध्ये ही दुसऱ्याला देण्याची ताकद नाही महाराज. म्हणून माझा वारकरी संप्रदाय सदन आहे. विठ्ठल ठेवलेली प्लेट आई निघून गेल्यावर ते लेकरू खाय ना महाराज. कसे लेकर मुडदूस झालेले लेकर खात नाहीत. आताचे लेकर खूप खाण्याला खावड आहेत महाराज, पण मुरमुरे खाते. हो, पुन्हा अजून वडापाव खाते. कारण बापाच्या टाइमला पाव पाव करून कावळा बोलवायचा असतं ना, त्याच्यामुळं वडापाव खातेन. सगळ्या ताकदीच्याच वस्तू आहेत ना खायला महाराज. हो, ताकदीच्याच वस्तू. हो, मुरकुल मधून पोकळ पंडित असलेले. हो, आणि पुन्हा कशाचीच कुरकुर करायची नाही म्हणून कुरकुरे. हो, कुरकुर काय ताकदीचे पदार्थ आहेत खायला महाराज लेकरायला. म्हणून मी तर कधी कधी म्हणतो की माझ्या महाराष्ट्रात भगवंता चक्रीवादळ कधीच पाठवू नको रे बाबा. नको पाठवू रे बाबा. हे लहान लहान लेकर जर उडाले आकाशात तर 1.5 महिना मुक्काम वरी खालीच यायचे नाहीत बाबा. म्हणून चक्रीवादळ नको पाठवू. तू काय ताकदवाज लेकर महाराज. कागद फाटणात आता. कागद, मी खोटं बोलत नाही महाराज. ते ऍड्रेसचा कागद असतो ना लॅमिनेशन केलेला, कुणी बी फाडून दाखवा महाराज. अरे ज्या हो तानाजी मालुसऱ्याच्या, नेताजी पालकराच्या भूमीतले आपण आहोत. पहारी वाट वाकवल्या आणि चांदीचा रुपया चुटकीमध्ये ज्यांनी समजा चेपला दाबला, त्यांच्या राज्यामध्ये आम्हाला कागद फाटणार महाराज. एवढे शक्तिशाली तर आम्ही होलसुगीतले तयार झालेले, अशी गोष्ट आहे. म्हणून मी चिंतन सांगतो. ते लेकरू खाईना त्यावेळेस तिने सांगितलं बाळा खाय. ते म्हणतं मी नाही खाणार. मग तिने डोळे वाटारले. तुझ्या आजीला कळलं तर मलाही मारीन आणि तुलाही मारीन. खाय. तिनं डोळे वाटारले. आता जटाधारी दिसणाऱ्या देवानी जतन करून तूप ठेवलं, आणि डोळे वाटारणाऱ्या म्हणजे परशुरामाने सांगितलं खाय, खाय, पटकन खाय. आणि एकदा सप्ता गेला तर खायला नाही मिळायचं. म्हणून तिनं डोळे वाटारले. डोळे वाटारून पाहत, आणि मग नंतर ती गुरकावून बोलली, गिळ ना गिळ मुडदे. नाही गिळलंस तर काय खाचीन मग पुन्हा अजून. हो, काही काही महिला म्हणत असतात कापूस याचायला जायचंय, खाऊन टाक. ती म्हणते मी नाही खात. ती म्हणते गिळ ना, खाऊन टाक. ती म्हणते नाही. मग ती त्याला कोचून घालती महाराज. तसं आमच्या साधू संतांनी ऐकायची इच्छा नसताना सुद्धा कोचू कोचू कीर्तन घातले महाराज. आता हे 11च्या पुढं चाललेलं कीर्तन म्हणजे कोचूनच घातलेलं कीर्तन. आणि मग त्याला गिळ म्हणती, खाऊ घालती, आणि त्याच्या खाण्यामध्ये हिचं पोट भरत असतं महाराज. खरी गोष्ट सांगतो, आईचं पोट कधी भरतं? तिनं खाल्ल्यानंतर पोट भरत नाही, लेकरानं खाल्ल्यानंतर पोट भरतं. तसं खर्ड्याच्या परिसरातल्या लेकरांनी कीर्तन ऐकून तृप्तीचे ढेकर दिले की माझ्या ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराजासारख्या आईला ढेकर येतात महाराज.
हे करे जेवण दिसे साचे, नाहीतरी काचे कुंथा कुंती. हो, ढेकर तृप्तीचे ढेकर आले पाहिजेत. आणि आमच्या संतांनी म्हणलं पाहिजे, वा 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 वा, काय कार्यक्रम चाललेला आहे. आणि या कार्यक्रमाला येण्याची त्यांची अपेक्षा निर्माण व्हावी म्हणून महाराज गुरकावून बोललं. गुरकावून कोण बोललं? नरसिंह नावाचा परमात्मा. ती आई गुरकावून बोलते, हो थोबाडीत देईन तुझ्या, नाही खाल्लंस तर खा. आणि मग असं गुरकावून बोलणार ना मांजर म्हणजे नरसिंह नावाचा परमात्मा. आणि सरते शेवटी नाही खाल्ल्याच्या नंतर ती म्हणते, तुझी आजी मलाही मारीन आणि तुलाही मारीन. त्या लेकराचं खरकट राहिलेलं जे असतं महाराज, ते खरकट राहिलेलं ती स्वतः खाऊन टाकते. तसं माझ्या भगवंतानं राहिलेलं सगळं गिळून टाकलं. हो, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी पाहत, मी सावळे बाळतानुले. अरे मी नंदाच्या दरबारामध्ये सावळा तानुला लहानात लहान असलेला मी होऊन तुमच्यासाठी जन्माला आलो. कारण भगवंतानी लहान होणं हे आमच्यासाठी खूप मोठेपण आहे. म्हणून भगवान परमात्मा लहान झाला. आणि मग हो मी सावळे बाळ तानुले. आणि मग गग गग कसं करतय, मियो मियो. मियो मियो शब्दाचा अर्थ आहे महाराज, मांजर मियाव मियाव म्हणतं. म्हणजे मियो मियो म्हणजे मी एव, मीच आहे. जगाच्या पाठीवर मीच आहे, माझ्यापेक्षा दुसरा पदार्थ शिल्लक नाही. मी एव चकारात्मक संस्कृत मध्ये मी एव शब्दाचा अर्थ होतो मीच आहे. आणि मी एव म्हणजे मी येऊ, मी येऊ, मी येऊ. सावता महाराजाची भाजी खोडायला मी जसं आलो तसं हो बाबाच्या सप्त्यामध्ये वाढायला मी येऊ. भगवान परमात्मा मी येऊ का म्हणून विचारतोय महाराज. हो मी येऊ सेले विनायला. कबीर महाराजाचे मी जसा आलो तसा बाबाच्या सप्त्यामध्ये मी पत्रावळ्या उचलायला, राजा धर्माकडे जशा उचलल्या तशा मी इथं धर्मराजाच्या दरबारातल्या पत्रावळ्या उचलायला येऊ. मी येऊ, मी येऊ, मी येव, मी येव. म्हणून असं जे करतंय ते जगाच्या पाठीवर कधीच नाही. म्हणून माझ्या नाथ महाराजाला नवल वाटलं, गग गग कसं करतय मियो मियो, मी सावळे बाळ तानुले. कसं करतय मियो मियो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मतीतार्थ अजून 2 चरण आहेत महाराज. हो पण आता कुठपर्यंत सांगत बसू मी. पहिली गोष्ट तर मी आजारी माणूस आहे. तुम्ही म्हणता ना आजारी तर मग डॉक्टरकडे जायचं, कंडक्टरकडे कशाला आले तुम्ही? पण हो बाबाची आज्ञा आहे. आणि सीताराम बाबाची माझे संबंध जुने आहेत महाराज, खूप दिवसापासूनचे. बाबांना माझं कीर्तन खूप आवडायचं. असं कीर्तन बसून बाबाने हो कीर्तन ऐकलं आणि माझ्यासारख्याच्या पाठीवरून हात फिरून त्यांनी मला शब्बासकी दिलेली. म्हणून त्यांच्या दुधानं पुष्ट झालेला वाघ आहे मी हो. आणि बाबाकडे कधीच काही मागितलं नाही. म्हणून बाबांना खूप आनंद वाटायचा. आणि आमचे हो परम मित्र असलेले मनसरचे खालकर महाराज, गुलाब महाराज खालकर, त्यांच्या तिकडं बाबा यायचे आणि तिथं माझी त्यांची खूप भेट व्हायची. रात्र रात्र कूट अभंगावर चर्चा चालायची. पण बाबाला खूप आनंद वाटायचा. पण आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझी श्रद्धा अशी आहे की आज बाबा नक्की माझं कीर्तन ऐकत असतील आणि ते ऐकणारच. ते कीर्तन ऐकतात म्हणून त्यांच्यासाठी मी हे कीर्तन केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी कीर्तन केलं म्हणजे शिकवायसाठी नाही, तर लढीवाळपणानं त्यांनी पाठीवून पुन्हा एकदा हात फिरवण्यासाठी केलेलं कीर्तन आहे महाराज हे. म्हणून हो त्याच्यानंतर एकच वाक्यात सांगून जातो. हो एक पाताळामध्ये राहतं, पाताळात राहणारं वामन नावाचा परमात्मा.
आणि त्रिभुवनी त्याचीच मात. त्याची त्रिभुवनार म्हणजे त्याची 3 भावनावर सत्ता आहे. त्याने 3 पायामध्ये सगळी सृष्टी आटवली. म्हणून एक पाताळामध्ये राहतं मांजर नावाचा परमात्मा. त्रिभुवनी त्याचीच मात. एक डोळ्यामध्ये चमकत म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये बाहुलीच्या रूपानं तोच परमात्मा नटलेला आहे. म्हणून त्याला चक्षुस्थ परमात्मा असं म्हणतात. संस्कृतमध्ये चक्षुस्थ परमात्मा, डोळ्यामध्ये दिसणारा परमात्मा. एक डोळ्यामध्ये चमकत आणि त्यामध्ये जग दिसत. कारण हे सगळं जग त्या डोळ्यामध्ये दिसतंय आणि हे जग दाखवणारा परमात्मा तो आहे. म्हणजे याचा अर्थ असा की देखवी ऐकवी एक नारायण, तो सगळं देखवणारा पाहणारा आहे चक्षुस्थ परमात्मा. आणि हे सगळं जग दाखवणारा तुम्हाला आम्हाला जग त्यांनी दाखवलेलं आहे, त्या मांजरानं दाखवलेलं आहे, कोणत्या पातळात राहणार आहे. आणि हे मला कधी कळलं तर त्याच्यासाठी मला एकनाथ महाराज म्हणतात, मला श्री गुरु जनार्दन स्वामीला शरण गेल्याशिवाय कळलं नाही. म्हणून एकनाथ साधू भला जनार्दनाशी शरण गेला. आणि मग त्यांनी काय केलं, याच देहीचा देव केला, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. ही अवस्था जनार्दन स्वामीनं केली. आणि त्याच्यानंतर मग त्याने रूप दाविले त्याला. मला हे कळाल्याच्या नंतर त्यांनीच त्याला त्याचं रूप दावलं. म्हणजे याचा अर्थ असा की हो, दर्शक सर्वनाम वापरलं, नामाऐवजी सर्वनाम वापरलं जातं. आता ते त्यानेच रूप दाविले त्याला. म्हणजे आमच्या माता भगिनी पोरायला म्हणत असते, त्यांना हे उपरणं नेऊन दिले त्यांना. पोरायला माहिती असतं हिचे ते कोण आहेत म्हणून. आणि मग तो म्हणतो, अरे बाळा हे पैसे तर तिच्याकडं दे. मग ह्यांनाही माहिती असते ह्यांची ती कोण आहे आणि तिचे ते कोण आहेत. हे जसं कळतं दर्शक नाम सर्वनाम आहे, नामाऐवजी वापरायचं, कारण ही मर्यादा आहे. म्हणून त्यानेच त्याची त्याला माझ्या रूपानं रूप दाखवलं. असं सुंदर तऱ्हेचं वर्णन आहे महाराज, असं छानपैकी. म्हणून त्यांनी त्याला रूप दाखवलं आणि माझे त्याच्यामध्ये खूप कल्याण झालं. आणि मी जर जनार्दन स्वामीला शरण गेलो नसतो तर मला हे काही कळलं नसतं. त्याच्याकरता तुम्ही तुमच्या सद्गुरूला शरण जा आणि हे ब्रह्मज्ञानाचं तूप आणि सुंदर तऱ्हेचे त्या तुपाचे महाराज डिंक वडा सुंट वडा करून तयार गोड साखरेमध्ये खा आणि त्याच्या लाडून पुष्ट व्हा. एवढीच अपेक्षा. ती पुष्टी मिळवण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चाल म्हणायची का नको का? विठ्ठल जय विठ्ठल. उठू नका कोणी, उठू नका. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.